योग भवन बाराळी येथे योग गुरु सौ संध्याताई यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित 2 वर्ष झालं प्राणायाम करतो. माझ्या बाबतीत असं भस्त्रिका प्राणायाम किंवा संपूर्ण योग प्राणायाम 1.5 तास जे करतो मी, त्याच्यामुळं हे फायदा झालेला आहे. पूर्वी मी जेव्हा असं योगाला येत नव्हतो, 3 ऑगस्ट 2024ला जेव्हा मी सुरुवातीला यायला चालू केलो, तेव्हा पूर्वी मला असं आरोग्याचं असं काही घेणं नसल्यासारखं होतं. पण जेव्हा 1 वर्ष झालं योगाला येऊन, तेव्हा मला असं एकटेपणा जाणवू लागला. असं आपल्या आरोग्याचं असं महत्त्व समजायला लागलं. मी तर स्टेजवर रडलो सुद्धा होतो. पण मला योगामुळे कळलं की एकांतामध्येच सुख आहे. कसं आहे पाहणं आहे, आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण समोरचा नेहमी आपल्या या 2च गोष्टी शोधत असतो. म्हणून मी सर्वांना योग प्राणायाम करण्यासाठी सांगतो. मला याचा विश्वासच बसत नव्हता. जेव्हा 4-5 महिने झाले मी योगाला जॉईन होऊन, आणि स्वप्न आहे असंच वाटत होतं मला. 10 नमुन्याचं व्यसन असलेला पिंटू भाऊ योगामुळे सुधारू शकतो, हे खरं वाटत नव्हतं मला. पण योगामुळेच सर्व सुरळीत झालेलं आहे. काही नेहमी सांगत असतात, रात्रीचे मित्र कमी करा आणि सकाळचे वाढवा. जाधव सर पण सांगत असतात नेहमी. ते असं का सांगत असतात माहीत आहे का? कारण रात्रीचे मित्र बसायला बोलवतात आणि आयुष्यातून उठवतात. त्या उलट सकाळचे मित्र पहाटे उठवतात आणि निरोगी आयुष्याची घडी बसवतात. म्हणून मी सर्वांना पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून योग प्राणायाम करण्यासाठी मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो. आता मी योगामुळे 100% समाधानी, 100% निरोगी आणि 100% निर्व्यसनी आहे. धन्यवाद.